सोलापुरातील होडगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याचा विषय आता सोलापूरकरांच्या हट्टाचा झाला आहे की काय असेच म्हणावे लागेल। सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी पूर्वी 42 सीटर विमानसेवेचा परवाना मिळाला। आता सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा 72 आसने विमानाद्वारे दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यासाठी नव्याने परवाना घ्यावा लागणार असून डिसेंबर पासून प्रलंबित असणारा हा विषय मार्गी लागण्यास आणखी तब्बल 3 ते 4 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे। नागरी विमान वाहतूक महासंचालनालय 11 आणि 12 सप्टेंबर रोजी विमानतळाची पाहणी आणि तपासणी केली होती। त्यानंतर 25 सप्टेंबरला विमानसेवेचा परवाना मिळाला होता। 26 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होडगी रोड विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत विमानसेवेबाबत फक्त गप्पाच मारत असल्याचं बघायला मिळत आहे। विशेष म्हणजे यापूर्वी 2010-11च्या दरम्यान किंगफिशर एअरलाइन्सने सोलापूर ते मुंबई अशी विमानसेवा सुरू असताना अशा प्रकारचे कोणतेही अडथळे निर्माण झाले नव्हते। त्यावेळी कोणाला माहीत नसताना परवाने देखील मिळाले होते। मात्र यंदा असे का होत आहे असा प्रश्न सोलापूरकरांच्या मनात निर्माण होत आहे। प्रत्यक्षात सोलापुरातून विमान उडणार की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे असंच आता बोललं जात आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।